मित्रहो नमस्ते. मित्रहो आजचा विषय आहे सक्सेस मॅपिंग. आता सक्सेस मॅपिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊ, पण तत्पूर्वी हे लवकर आणि व्यवस्थित समजण्यासाठी मी तुम्हाला गुगल मॅपिंगची एक संकल्पना सांगतो. कारण गुगल मॅपिंग सगळ्यांना माहीत आहे. आपल्या अँड्रॉइड फोनवर मॅपिंग नावाचं ॲप असतं. त्या मॅपिंग नावाच्या ॲपमध्ये आपल्याला कुठं जायचं आहे, तिथं जाण्याचा वेगवेगळे मार्ग कोणते हे आपण शोधून तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला मदत होत असते. पण मित्रांनो, हे आपण सर्रास वापरतो, पण आपल्याला जिथं जायचं आहे तिथं जाण्यासाठी आपण मदत घेतो. पण आयुष्यात आपल्याला कुठं जायचं आहे, व्यवसायात आपल्याला कुठं जायचं आहे, राजकारणात आपल्याला कुठं जायचं आहे, समाजकारणात आपल्याला कुठं जायचं आहे, कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, किंवा अध्यात्मामध्ये आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, तिथं पोहोचण्यासाठी आपण कधी कशाची मदत घेतो? आणि आयुष्यात आपल्याला जिथं जायचं आहे तिथं पोहोचण्यासाठी जे करावं लागतं त्याला म्हणलं जातं सक्सेस मॅपिंग. कारण सक्सेसची व्याख्या काय, यशाची व्याख्या काय, हे प्रत्येक माणसानुसार यशाची व्याख्या बदलते. कोणी म्हणाल खूप पैसा कमवला म्हणजे मी यशस्वी झालो, कोणी म्हणाल मला खूप प्रतिष्ठा मिळाली म्हणजे मी यशस्वी झालो, कोणी म्हणेल की मला पोझिशन मिळाली म्हणजे यशस्वी झालो, कोणी म्हणेल की मला पीस ऑफ माइंड मिळालं म्हणजे मी यशस्वी झालो. तर यशाची खरी व्याख्या आहे ब्रिंगिंग इंटेन्शन इनटू रियालिटी. जे मनात आहे, जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्हाला पाहिजे आहे, ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे, आयुष्यात हे जे पाहिजे ते मिळवणं म्हणजे यशस्वी. आयुष्यात आपल्याला जिथं पोहोचायचं आहे तर तिथं पोहोचण्यासाठी नेमकं काय करावं लागेल यावर काम करणं म्हणजे सक्सेस मॅपिंग. आपण पुन्हा गुगल मॅपिंगवर येऊ. गुगल मॅप आपण ओपन केला तर आपल्याला त्यासाठी पहिल्यांदा दोन गोष्टी द्याव्या लागतात. पहिल्यांदा आपल्याला द्यावं लागतं की आपल्याला कुठं पोहोचायचं, आपलं डेस्टिनेशन काय. मग गुगलला सांगावं लागतं की आम्हाला इथं पोहोचायचं. त्यानंतर तो प्रश्न विचारतो की तुम्हाला कुठून तिथं पोहोचायचं आहे. मग आपल्याला दोन ऑप्शन पैकी एक ऑप्शन द्यावं लागतं. एक तर आपल्याला कुठून पोहोचायचं ते लोकेशन द्यावं लागतं, नाही तर जिथून पोहोचायचं तिथून जर जायचं असेल तर आपलं लोकेशन ऑन करावं लागतं की मी इथं आहे आणि मला इथून तिथं जायचं आहे. म्हणजे गुगल मॅपिंगसाठी दोन इनपुट लागतात. पहिलं इनपुट लागतं आपल्याला जायचं कुठं, आणि दुसरं इनपुट लागतं कुठून जायचं, आपण कुठं आहोत. आणि हे दोन ऑप्शन गुगलला दिल्यानंतर तो आपल्याला काय करतो, दोन तीन मार्ग सुचवतो. तुम्ही या वेने जाऊ शकता, तुम्ही ह्या वेने जाऊ शकता, किंवा तुम्ही ह्या रूटने पण जाऊ शकता. यामध्ये फरक असतो की कोणता लॉंगेस्ट वे आणि कोणता शॉर्टेस्ट वे. म्हणजे त्यामध्ये तो दाखवतो ह्या वेने गेलं तर तुम्हाला कदाचित 280 किलोमीटर पडेल, पण ह्या वेने जर गेलं तर 237 किलोमीटर पडेल. दुसरा तो दाखवतो कोणता स्पीडेस्ट वे आणि कोणता स्लोएस्ट वे. तो दाखवतो इथं तुम्ही स्पीडली पोहोचाल आणि इथं तुम्हाला स्लोअर जावं लागेल की तुम्ही 8 मिनिटं स्लोअर आहात. मे बी ट्रॅफिक जाम असेल, किंवा रस्ता खराब असेल, किंवा रस्त्याचं काम चालू असेल, तर ह्या गोष्टी सुद्धा गुगल आपल्याला दाखवतो. आणि तिसरा जो फरक असतो तो म्हणजे की या रूटनी तुम्हाला टोल पडेल, म्हणजे ह्या रूटनी जाण्यासाठी तुम्हाला खर्च जास्त येईल, आणि या रूटनी तुम्हाला टोल पडणार नाही. लक्षात घ्या. आणि तो जाताना हे पण दाखवतो की ह्या रूटवर हॉटेल्स आहेत, या रूटवर कोणते पेट्रोल पंप आहेत, या रूटवर अजून काही डेस्टिनेशन तुम्हाला ऍड करायचं का, हे फीचर्स पण तो देतो. म्हणजे या दोन गोष्टी जर आपण गुगल मॅपला दिलं की आपण कुठं आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे, तो वेगवेगळे मार्ग दाखवतो. त्या मार्गामधले वेगवेगळे फॅसिलिटी आपल्याला दाखवतो, आणि त्यातून एक मार्ग आपण निवडतो की आपल्याला ह्या मार्गाने जायचं. आणि तो मार्ग निवडल्यानंतर आपण त्याला सांगतो स्टार्ट रूट गायडन्स. आणि स्टार्ट रूट गायडन्स आपण सुरू केलं की तो आपल्याला सांगतो की आता तुम्ही लेफ्ट टर्न घ्या, आता तुम्ही राईट टाइम घ्या, पुढं ब्रिज येईल, त्या ब्रिजवरनं जा, तुम्ही ब्रिज खाली जा, जे काही ऑप्शन असेल तो आपल्याला सांगतो, आणि जिथं पोहोचायचं तिथं आपल्याला पोहोचवतो. याला म्हणलं जातं गुगल मॅपिंग. आता हेच आपण सक्सेस मॅपिंग मध्ये कन्वर्ट करू. मी तुम्हाला सांगितलं सक्सेस म्हणजे काय, जे आपल्याला हवंय, जे आपल्याला पाहिजे ते मिळवणं, तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे सक्सेस. आणि ती प्रत्येकाची यशाची व्याख्या, सक्सेसची व्याख्या वेगळी असणार. मग आता आयुष्यात तुम्हाला जिथं कुठं पोहोचायचं आहे, जे तुमचं डेस्टिनेशन आहे, मग ते बिझनेसमध्ये असेल, मग बिझनेसमध्ये तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या लेवलला पोहोचायचं आहे, तुमच्या फर्मचा, तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर किती पाहिजे, स्किल लेवलला तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे, पर्सनल अपग्रेडेशन लेवलला तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे, तुम्हाला सामाजिक जीवनामध्ये कुठं पोहोचायचं आहे, जर तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट असेल तर राजकारणात तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे. म्हणजे आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे पहिल्यांदा हे फायनल करावं लागेल, आणि किती दिवसात, किती टाइम स्पॅनमध्ये आपल्याला तिथं पोहोचायचं आहे हे फायनल करावं लागेल. आणि आता तुम्ही कुठं आहात हे क्लिअर करावं लागेल.
मग आपण इथं आहोत आणि आपल्याला आता इथं पोहोचायचं आहे. मग इथून इथं जाण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, कोणकोणते रूट आहेत हे आपल्याला फायनल करावं लागेल. आणि ते मार्ग, ते रूट फायनल झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळे वे समोर येतील की याला खर्च जास्त येईल, याला वेळ जास्त येईल, हा शॉर्टेस्ट वे, हा लॉंगेस्ट वे. आणि हे सगळे ऑप्शन्स फायनल झाल्यानंतर आपल्याला हे ठरावं लागेल की कोणतं ऑप्शन आपल्यासाठी साजेसं आहे, कोणतं ऑप्शन आपल्या टीमसाठी साजेसं आहे. आणि ते ऑप्शन फायनल केल्यानंतर त्या मार्गाने आपल्याला ॲक्शन घ्यावं लागेल मित्रांनो. कारण सक्सेस मॅपिंग डिफाईन झाल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला लागतं ते म्हणजे ॲक्शन, कृती. कारण ॲक्शन क्रिएट रिझल्ट. आपल्या आयुष्यातलं राजकीय ध्येय असेल किंवा व्यावसायिक काही ध्येय असेल, कस्टमर बेसचं ध्येय असेल, कार्यक्षेत्राचं ध्येय असेल, समाजकारणाचं ध्येय असेल, पीस ऑफ माइंडचं ध्येय असेल, आध्यात्मिक ध्येय असेल, या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कुठं आहोत हे फायनल करावं लागेल. आणि तिथं पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग फायनल करावं लागेल. किती लोकांची टीम लागेल, किती वेळ लागेल, किती पैसा लागेल, आणि हे सगळं फायनल केल्यानंतर त्याचा रूट फायनल करावा लागेल. आणि तो आपला रूट वे जो आहे त्याला म्हणलं जातं सक्सेस मॅपिंग. आणि सक्सेस मॅपिंग हे जर आपण फायनल केलं तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फायदा होईल, यात मला काडी मात्र शंका नाही. मित्रांनो, खूप छान वाटलं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. विनंती आहे, असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जो प्रतिसाद देताय त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आपण आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू.